सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांनी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली। यावेळी देशमुख कुटुंबियांनी हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यांची कुंडलीच महंतांसमोर मांडली। आतापर्यंत काय काय घडलं याची संपूर्ण माहितीही दिली। भगवानगडाच्या या भेटीत काय चर्चा झाली, काय घडलं पाहूयात सविस्तर। त्यांच्या अंगावर इतके वार झालेत, त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता। त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत, तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल। ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये, त्याचं इतकं दुःख आहे। फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याच्या मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मगाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं। नामदेव शास्त्रींसमोर बोलताना मृत सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला अश्रू अनावर झाले। आरोपींच्या मानसिकतेविषयी बोलणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींना वैभवीनं आपल्या कुटुंबाच्या मानसिकतेबाबत सवाल केला। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवान बाबा गडावर महंत नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेतली। धनंजय देशमुख यांनी शास्त्री यांच्या समोर देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींच्या गुन्ह्यांचा पाढाच वाचला। आमची बाजू ऐकून न घेता तुम्ही धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभं राहायला नको होतं, अशा शब्दात देशमुख कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। खुनामागचं खरं कारण, आरोपींचा गुन्हेगारीचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार अशी सर्व कुंडली नामदेव शास्त्री महाराजांसमोर मांडली। मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुखांची कशी हत्या केली, या हत्या प्रकरणाला आवादा पवनचक्की कंपनीकडून मागितलेली खंडणी कशी जबाबदार आहे, विष्णू चाटे, वाल्मी कराडचे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या प्रमुख मारेकरी यांचे कसे संबंध आहेत, संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं त्यावेळी धनंजय देशमुख आणि विष्णू चाटेमध्ये काय संवाद झाला, किती क्रूर पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या केली, मोकारपंथी ग्रुपवर मारहाणीवेळी व्हिडिओ कॉल केला याचे पुरावे, सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी पवनचक्की प्रकल्पावर अशोक सोनवणे या गार्डला कशा पद्धतीने मारहाण केली, खंडणी आणि हत्या प्रकरणातले आरोपी एकच असल्याचे पुरावे दिले। देशमुख हत्येआधी आरोपी सुदर्शन घुलेसह खंडणी प्रकरणातल्या आरोपींसोबतच्या बैठकीचेही पुरावे सादर केले। मंत्री धनंजय मुंडेंना हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात का जबाबदार धरलं जातंय याबाबत काही गोष्टी महंतांसमोर मांडल्या। संतोष देशमुख यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधल्या मारहाणीचा फोटो महंतांना दाखवला जाणार। आरोपी वाल्मी कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची व्यवसायात असलेल्या भागीदारीचे पुरावे देण्यात आले। विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे, अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे। तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार। तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे। हे पहिल्या दिवसापासून आज 54 दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे, हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत, त्यांना देखील न्याय मागतायत, त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे। भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं महंत नामदेव शास्त्रींनी जाहीर केलं। त्यानंतर वादाला सुरुवात झाली। एकीकडे लोकप्रतिनिधी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असतानाच नामदेव शास्त्रींनी त्यांची जाहीरपणे पाठराखण केली। मात्र आपण देशमुख कुटुंबियांच्या सोबत असल्याचं आता महंत शास्त्रींनी म्हटलंय। आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतीला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे। भगवानगड हा त्यांच्या पाठीमागे आहे, ते मूळचे बाबाचेच आहेत, ते मला आज कळालेलं आहे। बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते। म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे। धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानंतर महंत नामदेव शास्त्रींवर अनेकांकडून टीका झाली। धनंजय मुंडेंच्या डोळ्यात वेदना दिसल्यामुळे आपण त्यांना पाठिंबा दिल्याचं महंत शास्त्री यांचं म्हणणं आहे। संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनंतर त्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यातल्या भावना महंत शास्त्रींना समजल्या का, हा सवाल अनुत्तरितच आहे।
लैलेश बारगजे, झी 24 तास, बीड.